नमस्कार. मी गौतमी गोदावरी, लेखिकेचे मनोगत. एखादा कलाकार आपल्या आवडीची कलाकृती घडवताना स्वानंदात मग्न असतो. त्या कलेचा आनंद घेत घेत ती कलाकृती तो साकार करीत असतो. पुढे तीच कलाकृती तिच्या चाहत्यांना सुपूर्त करतानाही तो पुनश्च आनंदाची अनुभूती घेत असतो. मग तो नर्तक, गायक, चित्रकार, शिल्पकार असो की लेखक. इथे मात्र परिस्थिती भिन्न आहे. मी लेखक नाही आणि तुम्ही रसिक वाचक नाहीत. मी गौतमी गोदावरीच्या लेखनाने मला व्यथित केले आणि वाचन करताना तुम्हीही व्यथित होणार आहात. कारण गोदामाईची संतान या नात्याने मी ही व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही सर्व वाचकही तिचीच संतती आहात, अथवा ज्या नदी मातेकाठी आहात तिची संतती आहात, अर्थात माझी भावंडे आहात. या नात्याने मी हे लेखन तुम्हा सर्वांना सुपूर्त करते आहे. आणि आईची व्यथा, तिचे दुःख भावंडांना सांगताना कुणीही आनंदी नसतो. तीच माझीही अवस्था आहे. गेल्या काही वर्षात आपण सर्वजण गोदामाईच काय तर सर्वच नदी मातांचा ऱ्हास उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. जल आहे तर जीवन आहे हे सर्वांना माहीत आहे, पटत आहे. पण तरीही आपण त्यासाठी काय करणार असा विचार करून आपल्या जबाबदारीपासून पळत तर नाही ना, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या नदीमाता आपण कशा स्वच्छ आणि शुद्ध करणार? त्यासाठी खूप मोठी सरकारी यंत्रणा हवी, पैसा हवा असेही आपण म्हणाल आणि काही अंशी ते खरेही आहे. पण त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आपण काही करण्यापेक्षा जे करतोय तेच अगोदर थांबवले तर सांडपाण्याचे प्रदूषण, कारखानदारीचे प्रदूषण, शेतीतील रासायनिक खतांचे प्रदूषण, प्लास्टिकचे प्रदूषण, वाळू उपसा, बेसुमार वृक्षतोड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नदी काठावरचे अतिक्रमण, या गोष्टी कर्तव्य बुद्धीने थांबवल्या तर, जर हे पाऊल आपण उचलले तर पुढे स्वतःला स्वच्छ, शुद्ध आणि समृद्ध करण्यास नदीमाता समर्थ आहे. यासाठी पैशापेक्षा जास्त गरज आहे ती दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि नदीमातांबद्दल कृतज्ञता भावाची. जे जल आपली क्षुधा आणि तृष्णा दोन्हींची पूर्तता करून आपणास जीवन प्रदान करते, त्याच्या अस्तित्वावर आपण उठलो आहोत ही कृतज्ञता आहे. माझ्या जीवनाला आकार आणि विचारांना दिशा देणाऱ्या, मनाला संयमी आणि बुद्धीला स्थैर्य देणाऱ्या परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, अर्थात परमपूज्य दादाजींनी मला सर्वप्रथम जो गुण शिकवला तो म्हणजे कृतज्ञता भाव. ते म्हणतात, मानव मानवाप्रती कृतज्ञ राहील, मानव निसर्गाप्रती कृतज्ञ राहील आणि मानव ईश्वराप्रती कृतज्ञ राहील तर जगात एकही समस्या राहणार नाही. आणि हाच कृतज्ञता भाव मला थेट गोदामाईच्या मनापर्यंत घेऊन गेला. ते फक्त वाहते पाणी नसून जलरूप घेतलेली ती आपली आईच आहे असे माझ्या कृतज्ञ बुद्धीने मला सांगितले. युगानुयुगांच्या सजीवांची पोषण करती ही आई अनंत प्रकारच्या मानवी संस्कृतीच्या चढ उतारांची साक्षी आहे हे मला याच कृतज्ञ बुद्धीने दाखवून दिले. आणि आजच्या जगात ती सुखी नाही, ती नष्टप्राय अवस्थेत आहे हे समजले. ही या कृतज्ञ बुद्धीचीच देणगी आहे. गोदामाईच्या काठावरील जो काही अल्पसा इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो त्या ठिकाणी जाऊन तेथील माहितीपर पुस्तके, तेथील मंदिरे, लोककथातून आलेल्या आख्यायिका या सर्वांचा आधार घेऊन आपणासमोर मांडला आहे. यात उल्लेखिलेले ऋषी मुनींचे जीवन, यज्ञ, तप इत्यादी विषय ही परमपूज्य दादाजींनी आम्हा स्वाध्यायींना जी संस्कृती विषयक ओळख करून दिली त्याचे फलित आहे. माझ्या बुद्धीच्या शक्तीनुसार मी ते आपणापर्यंत पोहोचवलेले आहे. मी गौतमी गोदावरी मधील जे काही चांगले आहे
ते सर्वच परमपूज्य दादाजींचे असल्यामुळे ते त्यांनाच अर्पण करावे हा कृतज्ञ भाव मनी आला आणि आम्ही उभयतांनी श्रीमद भगवद्गीता पाठशाळा मुंबई इथे प्रस्थान केले. ते आमच्या स्वाध्याय परिवाराच्या कुटुंब प्रमुख पूज्य दीदी यांचे संबंधित कार्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी. जलनियोजन, जलसंरक्षण आणि जलसंवर्धनाचा ध्यास घेतलेल्या आणि तत्संबंधी कार्यात सतत गतिशील असलेल्या पूज्य दीदींनी गोदामाईच्या व्यथेचा विषय ऐकताच हे लेखन परमपूज्य दादाजींना समर्पित करण्यासाठी मनपूर्वक आशीर्वाद दिले. वास्तविक गोदामाईची व्यथा मी फक्त लिहिली आहे, पण पूज्य दीदी तर निर्मल नीर, विहीर रिचार्ज, बोअर रिचार्ज, रेन वॉटर हार्वेस्टिंग, चेक डॅम, शोषखड्डा इत्यादी प्रयोग हजारो ठिकाणी राबवून जलतत्वाची सेवा करीत आहेत आणि तेही कुठलाही गाजावाजा न करता. बोलण्या लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या पूज्य दीदींनी माझ्या अल्पमतीने झालेल्या या लेखनास वाचकांसमोर येण्यास आशीर्वाद दिले हे माझे महत्भाग्य. एक कृतज्ञता आणखी एका व्यक्तीसाठी, आणि ती म्हणजे माझे वडील स्वर्गीय श्री श्री किशनजी तिवारी यांच्यासाठी. माझ्या वडिलांनी माझा हात अशा समर्थ व्यक्तीच्या हाती सोपवला की त्यांनी माझ्या मनाचा योग्य सांभाळ केला आणि बुद्धीची योग्य कदर केली. परमपूज्य दादाजी सांगतात, खरा पती तो की ज्याच्या सान्निध्यात पत्नीचे व्यक्तिमत्व विकसित होते. श्री नंदकिशोरजी हे परमपूज्य दादाजींची पतिविषयक व्याख्या सार्थक ठरवणारे पती आहेत. ही ईशकृपा. या अभ्यासात आवश्यक असलेली ग्रंथसंपदा आणण्यात चिरंजीव अभिषेकने सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या पहिल्या कमाईतून माझ्यासाठी भारतीय सरिता कोश आणला. तो क्षण मनाच्या कुपीत मी सांभाळून ठेवलाय. गेली 2 वर्ष जिच्या भरोशावर तासन तास अनवेळी अवेळी वाचन लेखनास प्राधान्य देऊ शकले, ती माझी सून सौ प्रियंका कौतुकास पात्र आहे. गेली 8 वर्ष ज्या गौतमी गोदावरीच्या अभ्यासाचा ध्यास घेऊन आज या कार्यपूर्तीचा दिवस पाहते आहे, या संपूर्ण प्रवासात माझ्या सासर माहेरच्या मंडळींसोबतच माझे स्नेही आणि इष्ट मैत्रिणींचाही सहभाग आहे. त्यांचा नामोल्लेख न करता त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन. माझी कुठलीही शैक्षणिक योग्यता अथवा पात्रता नसताना माननीय श्री गागरे सरांनी गेल्या वर्षभरात अत्यंत आत्मीयतेने गोदामाई कुठवर आली अशी विचारणा करून मला गोदामाई पूर्णत्वास नेण्यास भाग पाडले आणि आम्हा उभयतांचा प्रस्तावना लिहिण्यासंबंधीचा हट्टही त्यांनी पूर्ण केला. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. गोदा प्रदूषणाबद्दल वारंवार माहिती प्रसिद्ध करून जनजागृती करणाऱ्या सकाळ वृत्त समूहाची नाशिक नगर आवृत्ती यांची मी शतशः ऋणी आहे. सकाळ वृत्तपत्रामुळेच प्रदूषणाचा मुद्दा मी ठामपणे मांडू शकले हे नम्रपणे मी नमूद करीत आहे. अक्षर जुळणी व मुखपृष्ठ विजय सामंत व छपाई रिप्लिका प्रिंटर्सचे नरेंद्र शालिग्राम तसेच मुद्रण दोष शोधनाचे काम सौ सुषमा देशपांडे यांनी वेळेवर व चांगले केले. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. माझ्या बालपणी ज्या नद्यांना पाहून माझ्या मनात नदी प्रेमाचे बीज रोवले गेले, त्या माझ्या जन्मगावच्या अर्थात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक गावातील त्रिवेणी संगमातील नांदणी, चांदणी, वटफळी या तिन्ही नद्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून मी आपला निरोप घेते. सौ मधुमालती नंदकिशोर जोशी. धन्यवाद.